इथं मी बनवलेलं आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारं कैरीचं लोणचं. तर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे ना ह्या कैरीच्या फोडी घेतलेल्या आहेत. कैरीच्या फोडी कशा बनवतात त्याचा व्हिडिओ माझा जो पहिला लोणच्याचा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी कैरीच्या फोडी कशा बनवतात ते दाखवलेलं आहे. तर त्याच पद्धतीनं ह्याही कैरीच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर सुकवूनही घेतलेल्या आहेत आणि आता कैरीच्या फोडी लोणचं करण्यासाठी तयार झालेल्या आहेत. तर त्यांना लोणचं बनवण्यासाठी मी काही मसाले काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आहे 1.5 चमचे हे मेथीदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे बडीशोप घेतलेली आहे, 8-10 मिरं आणि 8-10 लवंग घेतलेले आहेत आणि एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे. एवढेच मी मसाले घेतलेले आहेत. आता ना हे मसाले मी अजिबात कलर बदलू न देता भाजून घेणार आहेत. अगदी गव्हाळ असे हे भाजून घेणार आहेत. अजिबात कलर न बदलू देता असे भाजून घेतलेले आहेत. आता ना इथं मी घेतलेली ही अर्धी वाटी मोहरीची डाळ. आता ही मोहरीची डाळ आहे ना मी हलकीशी अशी भाजून घेणार आहे. मोहरीची डाळ जर घरामध्ये उपलब्ध नसेल ना तर त्याऐवजी ना मग आपल्या घरामध्ये जी मोहरी असते ती सुद्धा आपण ना थोडीशी हलकीशी भाजून मिक्सरमधून बारीक करू शकतो. म्हणजे ना ही अशी मोहरीची डाळ मिळते. ही आता मी ना मोहरीची डाळ विकतच आणलेली आहे. बघा मोहरीची डाळ मी गरम करून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद केलेला आहे. मोहरीची डाळ मी आहे अशीच घालणार आहे. मोहरीची डाळ मी काय बारीक करणार नाही आहे. तर हे जे काय मसाले ना मी भाजून घेतलेले आहेत ते असे ना जाडसर असे मी बारीक करून घेणार आहेत. मोहरीची डाळ मी काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये मी हे शेंगदाण्याचं तेल तापायला ठेवलेले. मी लोणच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालत असते. तेलामधून आहे ना वाफ यायला लागलेली आहे म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आणि आता तेल गरम झालेले. तेल पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी लोणच्यामध्ये तेल घालणार आहे. तर आता हे तेल थंड होऊ देते. भाजून घेतलेले मी जे मसाले होते ते थंड करून घेतले आणि त्यानंतर हे बघा असे थोडेसे जाडसर असे बारीक करून घेतलेले. फोडींमध्ये घालण्यासाठी मी हे मीठ घेतलेले, हे मोठं मीठ आहे, हे गरम करून घेतलेले आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलेले. तर मी 1-1.5 चमचा आहे ना मीठ घालून घेणार आहे. ही ना 1 चमचाभर हळद घेतलेली आहे. आधीच कैरीच्या फोडींना हळद आहे त्यामुळे मी 1 चमचाच हळद घेतलेली आहे. तर ही हळदही घालून घेतलेली आहे. इथे ना मी 1.5 चमचा आहे ना लाल तिखट घेतलेले, घरीच बनवलेले हे लाल तिखट आहे. तर आहे ना तिखट हे ना प्रत्येकाला वेगवेगळं लागतं त्यानुसार तिखट घ्यायचं. तर मी 1.5 चमचा तिखट घेतलेले. हे जे मसाले मी बारीक करून घेतले होते ते टाकून घेते. हा घेतलेला आहे गूळ, अर्ध्या वाटीला थोडा कमीच गूळ घेतलेला आहे. तर हा गूळही टाकून घेतलेला आहे. ही मोहरीची डाळी आता थंड झालेली आहे त्यामुळं ही मोहरीची डाळी घातलेली आहे. कैरीच्या फोडींना ना मी इथं ना मसाला असा व्यवस्थित लावून घेतलेला आहे. गॅसवरती ना मी इथं तडका पॅन ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना मी हा ओवा टाकलेला आहे. आणि ही भरणी आहे ना मी थोडीशी गरम करून घेणार आहे. उन्हामध्ये मी काय भरणी ठेवली नव्हती त्यामुळे फक्त गरम करून घेणार आहे. हे बघा ओव्याचा धूर येतोय आणि ह्या धुरामध्ये मी ही भरणी ना अशी गरम केलेली आहे. इथं हे टोपणही गरम केलेलं आहे बघा. लोणचं हे वर्षभर टिकण्यासाठी आहे ना खूप काळजी घ्यावी लागते, नाहीतर मग लोणचं खराब होतं. हे बघा दोन्ही मस्त असं गरम झालेलं आहे. इथे ना मी हे घेतलेले हिंग, तर तेल कोमट आहे त्या कोमट तेलामध्ये मी हे हिंग टाकून घेतलेले. इथे ना भरणीच्या तळाशी मी ना हे मीठ घातलेले, अगदी अर्धा चमचा मी मीठ टाकलेले. ह्या कैरीच्या फोडी आहेत ना ह्या भरणीमध्ये आता भरून घेते.
तेल आहे ना पूर्णपणे थंड झालेले आणि आता ह्या लोणच्यामध्ये हे तेल ओतून घेते. अशा पद्धतीने ना तिखट आणि गोड चवीचं लोणचं, आणि तुम्हाला जर अजून एखादा काही वेगळा विकतचा मसाला घालायचा असेल तर तोही तुम्ही घालू शकता. पण फक्त आहे ना असंही बनवलेलं लोणचं खूप छान लागतं. मी तर काही विकतचे मसाले घालत नाही, मी फक्त घरी बनवलेलंच, म्हणजे जे आत्ता मी काय मसाला बनवलेला आहे तेच मसाला बनवलेलं लोणचं बनवत असते. आता माझं हे लोणचं तयार झालेले. तेल मला थोडंसं कमी वाटते, तर अजून एकदा तेल घालून घेणार आहे. तर माझं हे तयार झालेले तिखट गोड चवीचं आहे ना मस्त असं हे लोणचं, छान असं वर्षभर टिकणारं